जब आराधना हो रही थी, आणि जेव्हा आराधना होत होती उनको पश्चाताप हो रहा था या वो खुशी के आंसू थे, ये मुझको मालूम नहीं। आणि त्यांना पश्चाताप होत होता का त्यांचे आनंदाचे ते अश्रू होते मला माहित नाही. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. पर ये आंसुओं के बारे में मैंने कभी आपको सिखाया नहीं। परंतु ह्या अश्रूंबद्दल मी तुम्हाला कधी शिकवलं नाही. जैसे पिछले रविवार को प्रभु ने वचन में हमको बोला कि कोई लोग रोने वाला गीत गा रहे हैं। आणि जसं आम्ही गेल्या रविवारी जेव्हा आम्ही वचनात आम्ही ऐकलो की कोणी रडणारं गीत गात आहे. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. इस रोने के विषय में मैंने कभी बोला नहीं। आणि ह्या रडण्याबद्दल मी कधी ये बोललो नाही. रोना जो प्रभु देता है। आणि हे जे रडणं जे प्रभु देतो. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. शायद वो खुशी के आंसू हो कदाचित ते आनंदाचे अश्रू असतील या फिर किंवा मग पश्चाताप। पश्चातापाचे. ये आंसुओं को बहाने के लिए प्रभु ने जरूर बोला। आणि ह्या अश्रूंना ढाळण्यासाठी प्रभूने खचितच बोललेला आहे. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. हम तरीके और कायदे और कानून के बारे में सीख रहे हैं। आणि आम्ही पद्धती, नियम, कानून, कायदे शिकत आहोत. कैसे हमने खुदा के घर को जाना है। आणि आम्ही कशा पद्धतीने आम्ही देवाच्या घरी जायचं आहे. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. कितने बहुत लोगों ने हफ्ता भर जो वीडियो आपको मिला है देखा। आणि किती लोकांनी आठवडाभर जे व्हिडिओ ऑनलाईन व्हॉट्सअपला जे दादा पाठवतात ते पाहिलेले आहे. देखा नहीं? क्यों नहीं देखा? दादा की वीडियो अच्छे नहीं लगते। दादाचे व्हिडिओ आवडत नाही. अरे मी कुठे सलोनी उशिरा आली आता. आता फोन केला तिने तर म्हणून नाही आली. कुठं गेली? कामाला गेली. अरे मागच्या रविवारी दांडी मारली. नाही का मागच्या रविवारी सुट्टी होती, ह्या रविवारी गेली. तुम्ही मला म्हटला तिने मेसेज केला की मी येणार नाही, आठवतं का? तुम्ही बोलला की नाही तिने कामावर मेसेज केला की मी येत नाही म्हणून. हा, बोलले होते. मग ते खोटं का हे कर? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। निकी आपने देखा, क्यों नहीं देखा? देखना चाहिए। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। पढ़ेंगे भजन संहिता 84 अध्याय 10 वचन। आणि स्तोत्र संहिता 84 अध्याय याचं 10वं वचन. Psalms 84 verse 10। तो Psalms 84 verse 10। स्तोत्र संहिता 84 10. Psalms 84 verse 10। क्योंकि तेरे हाँ, आंगनों में का एक दिन और कहीं वापस के एक बार हज थोड़ा सुधर प्लीज। क्योंकि तेरे आंगनों में का एक दिन हाँ, और कहीं के 1000 दिन से उत्तम है। होय। दुष्ट के डेरों में वास करने से अपने खुदा के भवन की डेवड़ी पर खड़ा रहना ही मुझे अधिक भावता है। प्रेज द लॉर्ड। भाषांतर में फर्क है, इधर ध्यान दीजिए। पढ़ा है बहन ने, आणि वाचलेलं आहे बहिणीने ऐकायचे. जब पढ़ना हो गया आणि वाचून झालं मेरे पास ध्यान दीजिए। माझ्याकडे पहा, मेरे तरफ देखिए, माझ्याकडे लक्ष द्या. ताकि ये जो वचन पढ़ा गया है आणि म्हणून जे वचन वाचलं गेलंय आपको समझा होगा नहीं समझा होगा मालूम नहीं, आणि तुम्हाला समजले नाही समजलं माहित नाही, पर समझ कर लेने के लिए मेरे पास ध्यान दीजिए। परंतु समजून घेण्यासाठी माझ्याकडे लक्ष द्या. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. आसमान के खुदा का बंदा दाऊद आणि स्वर्गीय देवाचा सेवक दावीद बादशाह है, तो राजा आहे, बहुत बड़ा। खूप मोठा, बहुतों के राज्यों को उसने जीत लिया है। आणि अनेकांच्या राज्यांना त्यांनी जिंकून प्राप्त केलं. बड़ा अमीर बादशाह है ये। आणि खूपच श्रीमंत असा तो राजा आहे. बहुत सारे महले और हीरे और जवाहरात उसके पास है। आणि खूप सारे महल आहेत, हिरे आहेत, जवाहरात आहेत, उसके बहुत सारी रानियां हैं। आणि त्याच्या खूप साऱ्या राण्या आहेत. रानियों के बाद पटरानियां भी है। आणि राण्यांच्या नंतर पटराण्या पण आहेत. अर्थात रानियां हैं तो रानियों के रिश्तेदार भी होंगे। आणि म्हणजे अर्थात राण्या आहेत म्हणजे तेवढे राण्यांचे तेवढे नातेवाईक असतील. पटरानियां हैं तो पटरानियों के भी रिश्तेदार हैं। आणि पटराण्या आहेत तर त्या पटराण्यांचे पण नातेवाईक असतील. सब कुछ है, सर्व काही आहे. पर वो कह रहा है परंतु तो म्हणत आहे
खुदा का बंदा दाऊद यहाँ कुछ खुदा के बारगाहों के बारे में कह रहा है, वही घर के बारे में। पढ़ो ना मराठी में। हाँ अंगणावर हाँ तर वापस दावीद एक बार पढ़ो वाला 10 वचन पढ़ो आप मराठी में। कारण तुझ्या हाँ, अंगणामध्ये बस अंगणामध्ये उसके बारगाहों के बारे में कुछ कह रहा है। आणि त्याच्या अंगणाबद्दल तो काहीतरी बोलत आहे. आंगन, अंगणाबद्दल, सुनो, आंगन, अंगण, घर के बारे में नहीं, घराबद्दल नाही खुदा के घर के बारे में वो नहीं कह रहा है। आणि देवाच्या घराबद्दल तो नाही बोलत. खुदा के बारगाहों के बारे में दाऊद कुछ कह रहा है। आणि दावीद जो आहे तो देवाच्या अंगणाबद्दल काहीतरी बोलत उसके आहे. पास बहुत बड़े बड़े महल है, आणि त्याच्याकडे खूप मोठे मोठे महल आहेत, रिश्तेदार है, नातेवाईक आहेत, रानियां हैं, राण्या आहेत, पटरानियां पटरानियां हैं, हैं, बच्चे लेकरं हैं, आहेत, रिश्तेदार है, नातेवाईक आहेत. पर वो खुदा के बारगाहों के बारे में एक बात कह रहा है। परंतु तो देवाच्या अंगणाबद्दल एक गोष्ट बोलत आहे. ए खुदा, हे देवा, बाहर किसी जगह पर आणि बाहेर कुठल्या ठिकाणी 1000 दिन बिताने से आणि हजारो दिवस व्यतीत करण्याच्या ऐवजी तेरे घर में एक दिन मेरा रहना बहुत अच्छा है। आणि तुझ्या घरामध्ये माझं राहणं हे कितीतरी तेरे चांगलं आहे. घर में एक दिन आणि तुझ्या घरामध्ये एक दिवस राहणं मेरे लिए बहुत अच्छा है। माझ्यासाठी खूप चांगलं आहे. प्रेज द लॉर्ड। हालेलुया। दुनिया के किसी भी जगहों में 1000 दिन बिताने से, आणि जगातल्या ठिकाणांमध्ये किती हजारो दिवस व्यतीत करण्यापेक्षा संसार में किसी भी जगह पर आणि संसारात कुठल्याही ठिकाणी 1000 दिन बिताने से, 1000 दिवस व्यतीत करण्याच्या ऐवजी रिश्तेदारों में आणि नातेवाईकात 80 साल या 80,000 बिताने से, आणि 80 वर्ष किंवा 80,000 व्यतीत करण्यामध्ये तेरे घर में एक दिन, तुझ्या घरातला एक दिवस, तेरे बारगाहों में एक तुझ्या दिन अंगणातला एक दिवस, रहना त्या अंगणात राहणं मेरे लिए अच्छा है। माझ्यासाठी चांगलं आहे. प्रेज द लॉर्ड। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। हालेलुया. कोई भी जगह, आणि कुठलीही जागा, इतना बड़ा बादशाह बोल रहा है तेरा आंगन, आणि एवढा मोठा राजा म्हणत आहे तेरे तुझं अंगण, आंगन में मुझे एक दिन बहुत अच्छा है। तुझ्या अंगणामधला एक दिवस माझ्यासाठी खूप चांगला प्रेज द आहे. लॉर्ड। हालेलुया. महलों में मुझे अच्छा नहीं लगता, आणि त्या महलांमध्ये मला चांगलं रानियों के बीच में मुझे अच्छा नहीं लगता, राण्यांच्या मध्ये मला उनके चांगलं रिश्तेदारों के बीच में मुझे अच्छा नहीं लगता, वाटत, त्या नातेवाईकांच्या मध्ये पर मला अच्छा चांगलं बात वाटत. क्या है? परंतु चांगली गोष्ट काय आहे? तेरे आंगन में एक दिन रहना मुझे अच्छा है। आणि तुझ्या अंगणामध्ये एक दिवस राहणं माझ्यासाठी चांगलं आहे. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. लगता है खुदा के लोगों आणि मला असं वाटतं देवाचे लोक कि दाऊद को खुदा के बारगाहों में बहुत सारी मालूमात है। आणि दावीदाला देवाच्या अंगणाबद्दल खूप साऱ्या गोष्टीची माहिती आहे. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. उसको मालूम है कि उसकी बारगाहें कितनी सच्चाइयां हैं, आणि त्याला माहिती आहे की त्याच्या अंगणामध्ये किती सत्य आहे खरेपना है, सत्य है। आणि खरेपणा आणि सत्य आहे. प्रेज द लॉर्ड। कितनी सच्चाइयां उसके बारगाहों में आणि है। त्याच्या अंगणांमध्ये किती खरेपणा आहे. प्रेज द लॉर्ड। जो सच्चाइयां शायद उसने अपने पत्नियों में नहीं देखी, आणि कदाचित ते खरेपणा तो त्याच्या बायकांमध्ये त्यांनी पाहिल्या असते. शायद उसने अपने बच्चों में नहीं देखी, आणि कदाचित त्यांनी आपल्या लेकरांमध्ये ते खरापणा नाही पाहिला. शायद उसने अपने रिश्तेदारों में नहीं देखी, आणि कदाचित त्याने आपल्या नातेवाईकांमध्ये तो खरेपणा नाही और पाहिला. इसलिए वो कहता है कि खुदा बाहर या जग में या संसार की बातों में आणि म्हणून तो असं म्हणतो की बाहेर किंवा जगामध्ये किंवा संसाराच्या गोष्टींमध्ये या किसी भी जगह किंवा पर कुठल्याही ठिकाणामध्ये 1000 दिन 1000 दिवस बिताने से राहण्यापेक्षा तेरे घर में एक दिन मेरा रहना बहुत उम्दा और अच्छा बात आणि है। तुझ्या अंगणांमध्ये राहणं एक दिवस माझ्यासाठी खूपच चांगलं आणि उत्तम असतं. प्रेज द लॉर्ड। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। ऐ खुदा के लोगों के, क्या आपको खुदा के घर में एक दिन जाना अच्छा लगता है? आणि हे देवाचे लोक, काय तुम्हाला देवाच्या भवनामध्ये एक दिवस जायला आवडतं? आनंद, आवाज नहीं करना है। आवाज किया तो मैं डांट दूंगा। डैडी को तकलीफ नहीं देना, मम्मी को तकलीफ नहीं देना। प्रेज द लॉर्ड। क्या आपको एक दिन खुदा के घर में आना अच्छा लगता है क्या? काय एक दिवस तुम्हाला देवाच्या अंगणामध्ये यायला चांगलं वाटतं? एक अमीर आदमी जो बादशाह है वो खुदा के आंगन में एक दिन रहना उसको पसंद है, अच्छा लगता है। आणि एक व्यक्ती जो श्रीमंत आहे आणि जो राजा आहे तो त्याचा अनुभव तो असं म्हणतो की तो त्याला देवाच्या अंगणामध्ये एक दिवस राहायला खूप चांगलं आहे. यहाँ हफ्ते में एक बार 2 घंटे, आणि या ठिकाणी आठवड्यामधनं एक दिवसातलं 2 तास या 2.5 घंटे। किंवा 2.5 तास. मैं बीमार हूँ, मी आजारी आहे. क्यों नहीं आए? का नाही आले?
हमारे पड़ोस में शादी थी, आणि आमच्या शेजारी लग्न होतं. क्यों नहीं आए? का नाही आले? बर्थडे में गए, आणि वाढदिवसात गेलो. क्यों नहीं आए? का नाही आले? मेरी माँ गांव से आई आणि थी, माझी आई गावावरून आली. क्यों नहीं आए? का नाही आले? मेरी बहन ने मुझे पिंपरी मार्केट में लेकर गई, आणि माझी बहीण मला पिंपरी मार्केटला घेऊन गेली. क्यों नहीं आए? का नाही आले? क्यों नहीं आए? का नाही आले? हमारे पास प्रभु के पास नहीं आने के लिए बहुत सारी वजह या कारण है. आणि आम्हाला प्रभूकडे न येण्यासाठी खूप सारे कारण आहेत. Praise the Lord. हालेलुया. पर दाऊद कहता है मुझे खुदा के आंगनों में एक दिन रहना बहुत अच्छा. परंतु दावीद असं म्हणत आहे की मला एक दिवस देवाच्या अंगणामध्ये राहणं खूप चांगलं उत्तम Praise आहे. the Lord. हालेलुया. Hallelujah. ये आनंद ये खुशी आपको नहीं है. आणि हा आनंद आणि हे आनंद आमच्यामध्ये नाही. देखो इस औरत को, आणि ह्या स्त्रीला पहा, मैं औरत बोल रहा ह्या हूँ. स्त्रीला मी म्हणत आहे. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. आंख का ऑपरेशन दिखता नहीं, आणि डोळ्याचं ऑपरेशन झालं दिसत नाही, उसको हाथ पकड़ के लिए सिवाय चल नहीं सकती, आणि हाताला धरून त्या चालता त्याशिवाय सीढ़ियाँ चालू शकत ऊपर नाही. आ नहीं सकती. आणि सीड्यावर चढू उसके शकत बेटे ने नाही. अभी ये गवाही दी, आणि त्याच्या मुलांनी साक्ष दिली, हमेशा बोलती है कि आप आऊंगी या नहीं. आणि नेहमी म्हणते येऊ शकेल का नाही. Praise the Lord. हालेलुया. पर परंतु यीशु के प्यार से उसको घुटने का दर्द उसको यीशु से दूर रख नहीं सकता. आणि येशूच्या प्रेमासाठी तो तिच्या पायाचा गुडघ्यांचा त्रास तिच्या देवाच्या प्रेमापासून तिला लांब ठेवू शकत नाही, विभक्त करू शकत नाही. विभक्त करू शकत नाही. Praise the Lord. हालेलुया. 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 12 साल से पीड़ित औरत जो उसका रक्त बह रहा था. आणि 12 वर्षापासून जी रक्तस्रावी स्त्रीचं रक्त वाहत होतं. आप स्त्रियों को मालूम है कि 5 दिन जब ये समय आपके जिंदगी में आता आणि है तुम्हाला स्त्रियांना बहिणींना माहिती की जे 5 दिवस जेव्हा तुमच्या जीवनात ही वेळ येते, तो आपको शरीर में ताकत नहीं रहती कि कुछ काम आणि करे. तुमच्या शरीरामध्ये ताकद नसते की तुम्ही काही काम करू. पर ये औरत 12 साल से इस पीड़ा को सहन कर रही है. 12 साल से. परंतु ही जी आहे स्त्री जी 12 वर्षापासून त्या ह्या पीडेला ह्या त्रासाला ती सहन करत आहे. सोचो वो कितनी कमजोर हो गई आणि होगी. मग विचार करा ती किती अशक्त झाली सोचो असेल. उसको खड़े रहने की ताकत रही होगी क्या. मग विचार करा तिला उभं राहायची ताकद असेल का. सोचो आप. विचार करा तुम्ही. पर उसने निर्णय लिया कि मैं यीशु के पास जाऊंगी और उसके पैबंद को छू लूंगी तो मैं चंगी हो परंतु जाऊंगी. हा निर्णय तिने घेतला की मी येशूकडे जाईल आणि येशूकडे जाऊन मी त्याच्या जाग्याच्या गोंड्याला स्पर्श करेन आणि मग मला आरोग्य प्राप्त होईल अशा Praise the विश्वासाने ती त्या ठिकाणी गेली. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. ये प्यार हमारे अंदर नहीं. आणि हे प्रेम आमच्यामध्ये नाही. Praise the Lord. Hallelujah. इन दिनों में विश्वासियों का प्यार ठंडा हो चुका या है. दिवसांमध्ये विश्वासणाऱ्याचं प्रेम हे क्षमा थंड करो. झाले. कोमट. क्षमा करा, गुनगुना. कोमट झाले. गुनगुना हो चुका है. ठंडा नहीं, गुनगुना. आणि थंड नाही, कोमट झाले. Praise the Lord. दुनिया की बातें भी चाहिए और प्रभु भी चाहिए. आणि जगी गोष्टी पण पाहिजेत आणि प्रभू पण पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. पर यहाँ खुदा के बंदे के पास सब कुछ है. परंतु ह्या ठिकाणी देवाच्या दासाकडे सर्व काही आहे. बादशाह है वो. तो राजा आहे रानी और पटरानियां है. आणि राण्या आणि पटराण्या महले आहेत. है. महल आहे हीरे और जवाहरात सोना और चांदी से उसका कोठार भर चुका है. आणि ते हिरे मोती जवाहरात आणि त्याचं जे कोठार जे आहे ते भरून गेले. पर वो कहता है खुदा इनके बीच में 1000 दिन गुजारने से तेरे आंगनों में एक दिन मेरे लिए अच्छा है. परंतु तो असं म्हणत आहे की ह्या सर्व गोष्टींमध्ये जे जगिक आहे त्याच्यामध्ये हजार दिवस व्यतीत करण्यापेक्षा जगण्यापेक्षा तुझ्या अंगणातला एक दिवस माझ्यासाठी कितीतरी उत्तम आहे. Praise the Lord. हालेलुया. 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 वापस एक बार ये वो वचन पढ़ेगा और उसके दूसरे भाग को भी हम सीखेंगे. इस वचन में 2 या 3 भाग हम पढ़ेंगे. आणि पढ़िए. याच्यात 2 ते 3 भाग आहेत आणि आता दुसऱ्या 10 वचन 84 अध्याय 10 वचन. 84 क्योंकि तेरे आंगनों में का एक दिन और कहीं के 1000 दिन से उत्तम है. दुष्टों के डेरों में वास करने से अपने खुदा के भवन की डेवड़ी पर खड़ा रहना ही मुझे अधिक भावता है. 2 मिनट में इंग्लिश में पढ़ता हूँ. मेरा इंग्लिश में एकदम सुपर एकदम सुंदर लिखा है. सी दैट ब्रदर इफ यू कैन ट्रांसलेट इट. इट इज वेरी गुड. आई एम ट्राइंग टू रीड इट एंड इट्स वेरी इजी. A single day spent in your temple आणि एक दिवस तुझ्या मंदिरातला is better than 1000 anywhere else. आणि ह्याच्यापेक्षा जे 1000 जे बाहेरचे दिवस आहेत त्याच्यापेक्षा हा चांगला दिवस. I would rather be a doorman to the temple of the God आणि मी तुझ्या भवनातला द्वारपाळ म्हणून किंवा उंबरट्यावर थांबणारा व्यक्ती म्हणून of my God तुझ्या देवाचा
than to live in wicked places. दुष्ट जागांमध्ये जागांमध्ये राहण्यापेक्षा तुझ्या मंदिराच्या दारामध्ये द्वारपाळ आहे, द्वारपाल, बराबर. त्या द्वारपाळ म्हणून राहण्याला एक दिवस मला आवडेल. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया, हालेलुया. यहाँ खुदा का बंदा कह रहा है कि मैं जब खुदा के घर को जाऊंगा, आणि देवाचा दास या ठिकाणी म्हणत आहे की मी जेव्हा देवाच्या भवनात जाईल. कौन है वो? कोण आहे तो? कौन है वो? कोण आहे तो? क्या है वो? काय आहे तो? बादशाह. राजा. बादशाह क्या बोल रहा है कि जब मैं खुदा के घर को जाऊंगा, आणि जे राजा म्हणत आहे की मी जेव्हा देवाच्या घरी जाईल तो इस ख्याल को दिल में लेकर जाऊंगा आणि या विचाराला घेऊन हृदयात जाईल कि खुदा मुझे उसके मंदिर का दरबान बनाकर रख ले. की देव मला त्याच्या घराचा द्वारपाळ म्हणून मी जरी ठेवला दरबान बनाकर रख ले. आणि त्याची द्वारपाळ म्हणून मला ठेवावं. Praise the Lord. हालेलुया. मुझे तू डोर कीपर बनाकर रख ले. आणि मला तो द्वारपाळ वॉचमॅन म्हणून मला ठेव. बादशाह, राजा म्हणत आहे महलों का बादशाह, आणि महलांचा राजा, अमीर बादशाह, श्रीमंत राजा. खुदा के भवन का मुझे तू खुदा द्वारपाल बनाकर रख ले. आणि देवाच्या भवनाचा तू मला वॉचमॅन किंवा द्वारपाळ म्हणून ठेव. एक दरबान. एक द्वारपाळ. Praise the Lord. या खुदा के घर में मैं गया तो खुदा ने मुझे अगर बोला जा उस दरवाजे पर खड़ा रहे तो वो भी मेरे लिए अच्छा है. आणि जेव्हा मी देवाच्या घरात गेलो आणि देव मला बोलला की जा त्या दारामध्ये जाऊन तू तिथे थांब, तर हे देखील माझ्यासाठी उत्तम आहे तो म्हणतो. Praise the Lord. हालेलुया. कहीं आप इसमें से किसी को जा रहे उधर जाकर दरवाजे पर खड़ा रहे. आणि इथनं कुणाला तुम्ही म्हणा की जा त्या दारामध्ये जाऊन तू वॉचमॅन म्हणून थांब. कहीं आप किसी को जाकर दरवाजे में जाकर खड़ा रहे. आणि कुणी कोणामध्ये तुम्हाला कुणीतरी म्हणावं की जाऊन दारात थांब, जाकर खड़ा रहे दरवाजे में, चल. जा जाऊन दारात उभं राहा म्हणा, उसको बुरा लगेगा. त्याला वाईट वाटेल. उसका बुरा लगेगा त्याला वाईट कि वाटेल दादा ने मुझको दरवाजे पर खड़ा कर दिया. आणि मला दारात उभं केलं दादानी, बुरा लग जाएगा. वाईट वाटेल. क्यों? का? क्योंकि दरबान होना एक बहुत नीचा काम है, कारण तो द्वारपाळ होणं एकदम खालच्या दर्जाचं काम आहे घटिया काम है, आणि एकदम घृणित असं काम आहे, छोटा काम है. लहानसं काम आहे. Praise the Lord. हालेलुया. 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 आप किसी को पढ़े लिखे को इंसान को दरबान की नौकरी दिलाओ आणि तुम्ही कुठल्या शिकलेल्या सुशिक्षित व्यक्तीला तुम्ही द्वारपाळाची नोकरी द्या तो कहेगा देखो ना पास्टर ने मेरे लिए क्या नौकरी देखा है, आणि मग- दरबान की नौकरी. आणि तुम्ही म्हणाल की पास्टरनी बघा ना मग माझ्यासाठी काय नोकरी पाहिली की एका द्वारपाळाची नोकरी. Praise the Lord. पढ़ा लिखा इंसान आणि को शिकलेल्या व्यक्तीला या किसी माँ को या किसी बेटी को बोलो ये दरबान है, इस दरबान से तू शादी कर ले. आणि किंवा मुलीला किंवा कुठल्या एका स्त्रीला म्हणा की हा द्वारपाळ आहे आणि द्वारपाळासोबत तुम्ही लग्न करा, तो उन दोनों को बुरा लग तर जाएगा. त्या दोघांना वाईट वाटेल. बुरा लग जाएगा वाईट वाटेल. कि हमारे लिए पास्टर ने क्या लड़का ढूंढा. आणि त्यांना वाईट वाटेल की आमच्यासाठी पास्टरनी कुठला मुलगा शोधला. वॉचमैन, वॉचमन, डोर कीपर, द्वारपाळ, दरबान. द्वारपाळ. क्योंकि वो लोग बहुत छोटे रहते हैं, कारण ते लोक खूप लहान असतात, वे लोग बहुत गरीब रहते ते हैं, लोक खूपच गरीब वे असतात लोग एकदम आम आदमी रहते हैं. आणि ते एकदम सर्वसाधारण उनको माणसं असतात. इज्जत और शोहरत नहीं रहती. आणि त्यांना सन्मान आणि लोगों को सलाम करना पड़ता है, आणि लोकांना सलाम करावं लागतं, येता जाता झुकना पड़ता है, झुकावं लागतं, लोगों की आते जाते गालियां खानी पड़ती है, येता जाता लोकांचं बोलणं ऐकावं लागतं, लोगों के हुक्म मानने पड़ते आणि हैं. लोकांच्या आज्ञा पालन करावे लागतात त्यांना. हुकुम हुकुम हुकुम, क्षमा करा. आज्ञा नहीं हुकुम. हुकुम, हुकुम को क्या बोलेंगे? हुकुम ही आदेश, आदेश, आदेश correct. पाळावं लागतं. लोगों के हुक्म मानने पड़ते हैं. त्यांचे हुकुमासारखे उधर आदेश जा पाळावे तो लागतात. जाना पड़ेगा, इथे जा म्हणलं तर जावं लागेल, इधर जा तो इधर आना पड़ेगा. इथे ये म्हणलं तर यावं लागेल. तो ये द्वारपाल या दरबान का काम बहुत छोटा काम है. आणि या द्वारपाळाचं किंवा वॉचमॅनचं काम एकदम लहान काम आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. द्वारपाल बनना या दरबान बनना किसी को अच्छा नहीं लगता. आणि द्वारपाल बनणं किंवा ते सिक्युरिटी गार्ड बनणं किंवा तो वॉचमॅन बनणं कुणाला आवडत नाही. प्रेज द लॉर्ड. पर यहाँ खुदा का बंदा कह रहा है परंतु या ठिकाणी देवाचा दास म्हणत कि आहे जब मैं खुदा के घर को जाऊंगा तो ये ख्याल लेकर जाऊंगा, आणि तो म्हणत आहे की मी जेव्हा देवाच्या घरी जाईल तर हा विचार मी घेऊन जाईल. एक ख्याल लेकर जाऊंगा विचार भी घेऊन कि जाए. खुदा मुझे उसके मंदिर का दरबान बनाकर ही रख ले. आणि असं विचार तो घेऊन जाताना म्हणत आहे की देवाने मला त्याच्या मंदिराचा द्वारपाळ म्हणूनच क्योंकि ठेवावा. उसका द्वारपाल बनना या
उसका दरबान बनना मेरे लिए बहुत अच्छा है। कारण त्याच्या मंदिराचा द्वारपाळ बनणं किंवा वॉचमॅन बनणं माझ्यासाठी खूप उत्तम आणि चांगलं आहे. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया। दुनिया के लिए ये नीचे वाला काम है, आणि जगासाठी हे खालचं दर्जाचं दुनिया काम के आहे. लिए ये घटिया काम आणि है, जगासाठी हे पर एक बादशाह परंतु एक राजा जिसने ये जान लिया त्याने है हे जाणून घेतलंय कि खुदा के आंगनों में देवाच्या अंगणामध्ये और खुदा का घर का द्वारपाल होना कितना बड़ा बात है। आणि देवाच्या भवनाचं द्वारपाळ होणं किती मोठी गोष्ट Praise the आहे. Lord. हालेलुया Hallelujah. हालेलुया। Hallelujah. आप किस ख्याल से खुदा के घर में आते हो ये जांचने की जरूरत है। आणि तुम्ही कुठल्या विचाराने देवाच्या भवनामध्ये मंदिरामध्ये येता हे पारखण्याची गरज आहे. आज जांचो तुम्ही पारखा कितने लोग क्या 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 कारण देते हैं प्रभु के घर में नहीं आने के। आणि किती लोक काय 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 नाही ते कारण देतात देवाच्या भवनात न येण्याचे. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया हालेलुया. हालेलुया। हालेलुया. बादशाह के पास कितनी रानियां थी, आणि राजाकडे किती राण्या होत्या, कितनी रानियां, किती राण्या, उसके रिश्तेदार होंगे, आणि तिचे नातेवाईक असतील, रिश्तेदार त्यांचे होंगे। नातेवाईक असतील. आज इस रिश्तेदार की शादी, आणि आज ह्यांना नातेवाईकाचं लग्न. दाऊद डार्लिंग चलो ना मेरी बहन की शादी है। आणि दावीद ओ डार्लिंग दाऊद चला ना. डार्लिंग, ओ दावीद डार्लिंग ओ चला दाऊद ना. डार्लिंग, ओ दावीद डार्लिंग. मेरे भाई की शादी माझ्या डार्लिंग, भावाचं लग्न आहे. चलो ना डार्लिंग, चला ना डार्लिंग. ओ डार्लिंग, ओ डार्लिंग. मेरे से प्यार करते क्या नहीं? प्रेम करता का नाही? दाऊद बोलता है दाऊद तेरे बोलतो, भाई और बहन के शादी से ज्यादा आणि तुझ्या भावान बहिणींच्या लग्नांपेक्षा जास्त. खुदा के भवन में, खुदा के बारगाह में एक दिन बहुत आणि अच्छा है। देवाच्या भवनामध्ये, देवाच्या अंगणांमध्ये एक दिवस खूप उत्तम आणि चांगला. Praise the Lord. हालेलुया हालेलुया। ऐसा कितना लोग आज खुदा का घर में इसलिए नहीं आता है क्योंकि किसी के शादी में गए हैं, आणि असे किती सारे लोक जे आहेत ते देवाच्या भवनामध्ये मंदिरात येत नाहीत कारण ते कुणाच्या तरी लग्नांना किसी गेले, के बर्थडे पर गए कुणाच्या हैं। वाढदिवसांना गेले. Praise the Lord. आज एक को फोन किया बोले आलस आ गया है, आणि एकाला आज फोन केला तर ते खुदा म्हणले, के घर में आने के लिए उनको आलसी हो गया है। आणि त्यांना देवाच्या भवनामध्ये राज्यामध्ये येण्यासाठी ते आळशी झाले. बादशाह को कितनी शानो शौकत होती है, आणि त्या राजाला किती होती है ना? सन्मान असतो, शान शौकत शानो असते. शौकत मतलब ऐशो आराम की जिंदगी। आयुष्य आरामाचे जीवन असते त्याला. कितनी शानो शौकत होती है मालूम है आयुष्य क्या? आराम असतात माहिती का? मालूम है माहितीये कौन से बादशाह के पास गए थे आप? कुठल्या राजाकडे घेतात बहुत शानो शौकत रहती है। आणि खूपच आयुष्य आराम असतो. मैंने तो कभी बादशाह को देखा नहीं, मी तर कधी कुठल्या जी. राजाला पाहिलं नाही जिवंत. हाँ, फिल्मों में देखा करता था पुराने। आणि पिक्चर मध्ये पाहायचो तो जुन्या, देखता हूँ कि उनके बिस्तर कैसे होते आणि हैं, पाहायचो की त्यांचे अंथरुण कशी असते मखमल के। आणि मखमलीचे. रानियां उनके मुंह में अंगूर डालती है। आणि राण्या त्यांच्या तोंडामध्ये द्राक्ष टाकतात. हाँ, प्रेज द लॉर्ड। देखते रहेंगे ना तुम लोग भी। पाहत असाल ना तुम्ही पण. ये जगह छोड़कर आणि ही जागा सोडून खुदा मुझे तेरे घर का द्वारपाल ही तू बना। आणि तुझ्या भवनाचं मला तू वॉचमॅन द्वारपाळ बनव. प्रेज द लॉर्ड। हालेलुया हालेलुया हालेलुया। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। दुष्टों के मंडली में खड़ा रहने से अच्छा मैं तेरे घर का द्वारपाल बन जाऊं। आणि दुष्टांच्या मंडळांमध्ये उभं राहण्यापेक्षा, सानिध्यामध्ये उभं राहण्यापेक्षा देवा तुझ्या द्वारात, तुझ्या भवनाच्या द्वारात मी द्वारपाळ बनतो. विधर्मियों के शादी में जाने से अच्छा, आणि विधर्म्यांच्या लग्नाला विधर्मियों के बर्थडे पार्टी में जाने से अच्छा, विधर्मियों को दिवाली पटाखे बजाने से अच्छा खुदा तेरे घर का मैं द्वारपाल आणि बनूंगा। विधर्म्यांच्या दिवाळी फटाके वाजवण्यापेक्षा देवा मी तुझ्या भवनाचा द्वारपाल बनून राहील. एक दिन तेरे आंगनों में मेरे लिए बहुत अच्छा है बाहर के 1000 दिनों से। आणि एक दिवस तुझ्या भवनात अंगणामध्ये एक दिवस माझ्यासाठी खूप उत्तम आणि चांगला आहे बाहेरच्या 1000 दिवसात. बाहर के बड़े आनंद से, आणि बाहेरच्या मोठ्या आनंदात, संसार के बड़े अंदर आनंद से, आणि संसारातल्या मोठ्या आनंदात, जगत की बातों से, जग आणि जगातल्या मेरे गोष्टींपेक्षा, रिश्तेदारों से, नातेवाईकांपेक्षा उन जास्त. रिश्तेदारों के साथ मैं 1000 दिन बिताने से अच्छा तेरे घर में मैं एक दिन रहूं। आणि त्या नातेवाईकांमध्ये मी 1000 दिवस राहण्यापेक्षा तुझ्या भवनात मी एक दिवस राहू. मैं मेरे पत्नी के साथ 80 साल जीने से अच्छा तेरे घर में एक दिन रहना मेरे लिए उत्तम मी है। माझ्या बायको सोबत 80 वर्ष जगण्यापेक्षा देवा तुझ्या अंगणामध्ये एक दिवस मी द्वारपाल म्हणून राहू. प्रेज द लॉर्ड। हालेलुया। ये दावीद बोलता है मेरे लिए अच्छा आणि है, हे दावीद म्हणत आहे, तो राजा म्हणत आहे माझ्यासाठी चांगलं, मेरे लिए अच्छा है। माझ्यासाठी चांगलं आहे. वो बोल रहा नहीं मेरे परिवार के लिए अच्छा तो है। म्हणत नाही की माझ्या कुटुंबासाठी इट इज चांगलं आहे. ओनली सिंगुलर टेंस, आणि तो एक वचन. आणि तो वैयक्तिक एक वचन म्हणत आहे. सिंगुलर टेंस, आणि वैयक्तिक मेरे लिए अच्छा है। ते माझ्यासाठी चांगलं आहे. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. आपके लिए क्या अच्छा है तुमच्यासाठी काय चांगलं आहे जानकर जांचो।
आणि तुम्ही परीक्षण करा आणि पारखा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. 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 दाऊद ने ये क्यों बोला दावीद हा का कि बोलला तेरे बारगाहों में बाहर के 1000 दिनों से एक दिन मुझे रहना बहुत उम्दा है. आणि तुझ्या अंगणांमध्ये एक दिवस बाहेरच्या हजार दिवसापेक्षा राहणं खूपच उत्तम आहे. क्यों बोला? का बोलला? क्यों उसने बोला कि तेरे मंदिर का मुझे तू दरबान बना ले? का तो बोलला की तुझ्या मंदिराचा भवनाचं तुम्हाला द्वारपाळ बनवून क्योंकि बनव? आगे लिखता है वो कारण तो पुढे लिहितो कि मुबारक है वो इंसान जो तुझ पर भरोसा करता है, आणि आशीर्वादित आहे तो व्यक्ती जो तुझ्यावर विश्वास जो तुझ ठेवतो पर भरोसा रखता भरोसा, है, जो विश्वास तेरे रखतो. खरे राहों पर चलता आणि है. तुझ्या खऱ्या मार्गांवर तो चालतो उनसे तू किसी अच्छी चीज को छुपा कर नहीं रखेगा. आणि त्यांच्यापासून तू कुठली उत्तम गोष्ट तू लपून ठेवत नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. 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 पढ़िए वाचूया 11 और 12 वचन पढ़िए उसका. 11 आणि 12 वचन वाचूया त्याच. क्योंकि हम्म, यहोवा खुदा हम्म, सूर्य और ढाल है, हम्म, यहोवा अनुग्रह करेगा हम्म, और महिमा देगा, हम्म. और जो लोग हम्म. खरी चाल चलते हैं और जो लोग खरी चाल चलते हैं, उनसे वह हाँ. कोई अच्छी वस्तु रख न छोड़ेगा. खरे चाल चलने वालों से कोई अच्छी वस्तू योग्य रीतीने खऱ्या रीतीने चालण्यापासून त्यांच्यापासून ती उत्तम गोष्ट न रख छोड़ेगा. आणि ती त्यांच्यापासून तो राखून ठेवणार नाही. खरे चाल चलने वाले, खरे चाल चालणारे, सच्चाई में चलने वाले, सत्यामध्ये चालणार, खुदा के डर में चलने वाले, देवाच्या भयात चालणार, खुदा पर भरोसा रखने वाले. भरोसा ठेवणारे. लिखा है बाइबल का वचन सच्चा है, लिहिलेलं आहे देवाचं वचन हे खरं आहे वचन सच्चा आणि है. वचन हे ये खरं आहे. वायदा आणि है अभिवचन कि आहे. उनसे कोई भी अच्छी वस्तू रख नहीं छोड़ेगा. आणि त्यांच्यापासून कुठली देखील उत्तम वस्तू तो राखून अच्छी ठेवणार नाही. वस्तू रख नहीं छोड़ेगा. चांगली वस्तू राखून प्रेज द ठेवणार लॉर्ड. नाही. आज तुमको मिल नहीं पाता है. तुम्हाला मिळत नाही. क्यों नहीं? का नाही क्योंकि मिळत? तुम खराई से खुदा के सामने चलता नहीं. कारण आम्ही देवाच्या समोर खऱ्या रीतीने चालत नाही. ये मेरा दोष आरोप नहीं, आणि हा माझा दोषारोप पर नाही, ये सच्चाई आपके बारे में आज खुदा का वचन आपको बताने जा रहा है परंतु हे सत्य तुमच्याबद्दल कि वचनाच्या आप द्वारे खुदा के राहों में खराई से नहीं चल रहे. कारण तुम्ही देवाच्या मार्गामध्ये खऱ्या रीतीने चालत नाही. इसलिए हर उत्तम और अच्छी बातों से आप वंचित हो, आणि म्हणून चांगली आणि उत्तम गोष्टींपासून तुम्ही वंचित आहात या आपको उसकी कमी है. किंवा मग त्या गोष्टीची तुम्हाला कमतरता आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. 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 वापस एक बार पढ़िए. परत एकदा वाचू. 12 भी पढ़ना है, 11 ही पढ़ा ना आपने. 11 आणि 12 दोन्ही वचन वाचू. हाँ हम्म. हाँ पढ़ो ना. हम्म, हे सेनाओं के यहोवा, हम्म, क्या ही धन्य है हम्म. वह मनुष्य जो तुझ पर भरोसा रखता है. हाँ. हे यहोवा, क्या ही मुबारक है वो इंसान आणि हे देवा तो मनुष्य आशीर्वादित आहे जो तुझ पर भरोसा रखे. जो तुझ्यावर भाव ठेवतो, भरोसा ऐसे ठेवतो. लोगों से कोई अच्छी वस्तू खुदा रख न आणि छोड़ेगा. अशा लोकांपासून देव त्याची कुठलीही गोष्ट चांगली. चांगली गोष्ट राखून ठेवणार नाही. प्रेज द लॉर्ड. अच्छी बात चांगली गोष्ट जो आपके लिए अच्छा है जे तुमच्यासाठी चांगलं खुदा आहे, आपको जरूर दे देगा तो देव खचितच तुम्हाला देईल. अगर आप खरी चाल चलोगे, जर तुम्ही खऱ्या रीतीने चालता सच्चाई से चलना. खऱ्या रीतीने चालणार. मैं एक बात मैंने मेरी बेटी को हमेशा मी सिखाया. माझ्या मुलीला एक गोष्ट नेहमी शिकवलेली आहे मैंने एक बेटी को एक बात बहुत सिखाया और वो उसमें चल रही है. आणि त्याच्यात एक मिनिट. मेरी बेटी को हाँ. एक बात सिखाया आणि है माझ्या जिसमें मुलीला वो चल रही है. आणि मी माझ्या मुलीला एक गोष्ट शिकवलेली आहे आणि त्याच्यामध्ये ती चालत आहे. वो बात है हमेशा सच बोलना. आणि ती गोष्ट आहे की नेहमी खरं बोलणं. सच बोलने से कभी भी नुकसान होगा नहीं. आणि खरं बोलण्याने कधी देखील नुकसान होणार नाही. झूठ बोलने से आणि खोटं बोलण्याने नुकसान होगा. नुकसान होईल. बाप को पता चला बापाला कळेल तो पिटाई भी मिलेगी. आणि फटके पण बसतील. तो मुझे इतना विश्वास है कि आज तक उसने मेरे साथ या मेरे उसके माँ के साथ झूठ रीति से चलाने, वो खुदा के साथ भी सच्ची है. आणि मला एवढा विश्वास आहे की माझ्यासोबत म्हणजे बापासोबत आणि आईसोबत देखील तिने कधी खोट्या रीतीने चाललेली आहे आणि देवासोबत देखील खोट्या रीतीने ती चाललेली प्रेज द नाही. लॉर्ड. इतनी बड़ी हो गई, एवढी मोठी झाली काम पर का पगार भी आणि कामावरचा पगार देखील वो अपने पास नहीं रखती, आणि स्वतःकडे ती ठेवत नाही मेरे अकाउंट में आता है. आणि माझ्या अकाउंटला येते. प्रेज द लॉर्ड. जब बेटियां या बेटे काम पर जाते तो बाप की या माँ के अकाउंट में मेरा पगार क्यों जाना है?
आणि जेव्हा मुलं किंवा मुली जेव्हा कामाला जातात आणि कामाला जेव्हा पगार मिळतो तेव्हा तो त्या आईच्या किंवा बापाच्या अकाउंटला का पगार और जावा उसका पूरा का पूरा सैलरी मेरे अकाउंट में आता है। आणि तिची पूर्णची पूर्ण पगार जो आहे तो माझ्या खात्यामध्ये येतो इतना सच्चाई से वो चली। आणि एवढ्या खऱ्या रीतीने ती चालते प्रेज द लॉर्ड, हालेलुया। 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 प्रभु के साथ विश्वास। प्रभू संगती विश्वास तो जो खराई से चलेंगे, जो खरेपणाने कोई चालेल उत्तम बात खुदा उनसे रख नहीं छोड़ेगा। आणि कुठली देखील उत्तम गोष्ट चांगली गोष्ट त्यांच्यापासून प्रभु राखून मुझे ठेवणार और क्या उत्तम चाहिए? अजून मला काय उत्तम इतना पाहिजे उत्तम बेटी ही प्रभु ने मुझको दी आणि दी। एवढी उत्तम मुलगीच प्रभूने मला मुझे दिली और किसी उत्तम बात की अभिलाषा ही नहीं। आणि अजून कुठल्या उत्तम गोष्टीची मला अजून अभिलाषाच नाही प्रेज द लॉर्ड, इतना उत्तम बेटी मुझे प्रभु ने दे दी। आणि एवढी उत्तम मुलगी मला प्रभूने दिली प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हालेलुया, हालेलुया। 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 ऐ खुदा के लोगों, आणि हे देवाचे लोक क्या आपके जिंदगी में, काय तुमच्या जीवनात आपके दिल में, तुमच्या हृदयात आपके जिगर में, तुमच्या काळजात आपके चाहतों में तुमच्या इच्छेमध्ये खुदा के घर के लिए इतनी बड़ी कीमत है या नहीं? आणि देवाच्या भवनासाठी एवढी मोठी किंमत आहे का क्या नाही? खुदा का घर आपके लिए इतना बड़ा कीमती है या आणि नहीं? देवाचं घर एवढं तुमच्यासाठी मौल्यवान आहे का नाही? क्या खुदा का घर आपके लिए बहुत सोने और जवाहरात और हीरे और पैसे से बढ़कर है या आणि नहीं? देवाचं भवन तुमच्यासाठी त्या सोन्या चांदी हिरे जवाहरातांपेक्षा जास्त ये मौल्यवान आहे सवाल का मैं नाही? आपसे कर रहा हूँ आणि हा प्रश्न मी कि तुम्हाला आपके विचारत आहे जिंदगी में, की तुमच्या आपके जीवनामध्ये जिगर में, तुमच्या काळजात आपके चाहतों तुमच्या में, आपके विचारांमध्ये दिल में तुमच्या हृदयात खुदा के घर की क्या कीमत है? आणि देवाच्या भवनाची देवाच्या घराची किंमत काय आहे? प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। हालेलुया, हालेलुया। हालेलुया। क्या कीमत है बताइए? आप सब लोग मुझे एक जवाब दीजिए कि आपके जिंदगी में खुदा के घर की क्या कीमत है? आणि तुम्ही प्रत्येक जण एक उत्तर द्या की देवाच्या तुमच्या जीवनामध्ये देवाच्या भवनासाठी काय किंमत किंवा मूल्य आहे? आप ही बताओ, तुम्ही मुझे सांगा। मालूम है क्या है। मला माहिती काय आहे? आप ही बताओ। तुम्हीच सांगा। हम्म? वेळेनुसार कामापुरतं मामा कामापुरतं काम लागलं की देव, काम खत्म। देव कौन, खुदा कौन, यीशु कौन मालूम नहीं। और काम की जरूरत पे सिर्फ खुदा याद आता है, काम खत्म। खुदा कौन, भगवान कौन, प्रेज कुछ द पता लॉर्ड, नहीं। प्रेज द लॉर्ड। बच्चा बीमार है, आणि मुलगा लेकरू आजारी आहे रात के 2 बजे भी फोन करेंगे, दादा फोन प्रार्थना करो, आणि रात्री 2 वाजता पण फोन करतील, दादा प्रार्थना करा, करते हैं। करतो। और जब प्रार्थना का सही समय है, परंतु जेव्हा प्रार्थनेची योग्य वेळ आहे, शादियां, लग्न बर्थडे पार्टी, आणि वाढदिवस, रिश्तेदार, नातेवाईक, ये हमारे जिंदगी में खुदा की घर की कीमत है। आणि हे आमच्या जीवनामध्ये देवाच्या भवनाची किंमत आहे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। पर अगर सच में आप खुदा के बारगाहों में और खुदा के घर के लिए आपके दिल में कुछ कीमत है तो परंतु जर खरंच तुम्ही देवाच्या अंगणामध्ये आहेत आणि देवाच्या अंगणासाठी भवनासाठी जर तुमच्या जीवनामध्ये काही किंमत आहे तर, और आप एक खुदा से कहे आणि जर तुम्ही हे देवाला कि हे बोलावं खुदा मुझे तेरे घर का द्वारपाल ही बना आणि दे, तुम्ही देवाला हे बोलावं की हे देवा तू मला तुझ्या भवनाचा द्वारपाळ दरबान ही बना दे, द्वारपाळच क्योंकि बनव, तेरे घर का दरबान बनना मेरे लिए अच्छा है। कारण तुझ्या भवनाचा तो द्वारपाळ बनणं माझ्यासाठी उत्तम आणि प्रेज द चांगलं आहे. लॉर्ड। तेरे घर का दरबान बनना मेरे लिए बहुत अच्छा है। आणि तुझ्या घराचा द्वारपाळ बनणं माझ्यासाठी खूप चांगलं आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हालेलुया, हालेलुया। 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 आप बादशाह नहीं हो, तुम्ही राजे नाहीत एक भिखारियों की जिंदगी जी रहे हो। आणि एकदम एका दरिद्र्यांसारखी भिकाऱ्यांसारखी जीवन जगत आहात हाँ, यीशु के पास कुछ ना कुछ मांगने के लिए आते आणि हैं। येशूकडे काही ना काही मागायसाठीच आपण येतो। भीख है ये, भीख भीख, भीक सारखं। इससे अलावा कुछ नहीं। आणि अजून याच्यापेक्षा दुसरं काही नाही। दाऊद राजा के पास सब कुछ है, दावीद राजाकडे सर्व काही आहे वो नहीं मांग रहा और दो और दो, आणि तो मागत नाही अजून द्या, वो अजून बोल द्या। रहा है मुझे नहीं चाहिए, तो म्हणत आहे, मला मुझे नाही तेरे घर का दरबान बनना है, मला तुझ्या भवनाचं द्वारपाळ बनायचं। मुझे तेरे बारगाहों में एक दिन, उस महलों में 1000 दिन बिताने से कहीं ज्यादा अच्छा आणि मला है। तुझ्या अंगणातला 1 दिवसापेक्षा त्या महलामधला 1000 दिवसापेक्षा कितीतरी चांगला आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हालेलुया। इसका मतलब क्या आणि है? याचा अर्थ काय इसका आहे? मतलब यही है कि अगर आप किसी कंपनी में बहुत बड़े मैनेजर हो आणि याचा अर्थ हाच आहे की तुम्ही जर एखाद्या कंपनीमध्ये खूप मोठे अधिकारी मॅनेजर आहोत और आपको 50,000 या 1 लाख रुपए पगार है, आणि तुम्हाला 50,000 किंवा 1 लाख रुपये पगार आहे, या आप किसी कंपनी में मैनेजिंग डायरेक्टर बनाकर दिए गए हो, किंवा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये एमडी किंवा मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून बनवलं जिसका गेलात, कंपनी का आधा हिस्सा आपको मिल रहा है, ज्या कंपनीचा अर्धा हिस्सा वाटा तुम्हाला मिळत आहे, या आप किसी अस्पताल में बहुत बड़े डॉक्टर किंवा हो, मग
कुठल्या तरी मोठ्या दवाखान्यामध्ये खूप मोठे डॉक्टर आहात, या आप नेवी में या आर्मी में कोई ब्रिगेडियर हो, किंवा तुम्ही नेव्ही मध्ये किंवा आर्मी मध्ये खूप मोठे अधिकारी, ब्रिगेडियर, मेजर आहात, बहुत बड़े अफसर हो, खूप मोठे अधिकारी बहुत आहात, बड़े अफसर खूप हो, मोठे अधिकारी आहात, आपको इज्जत मिल रही है, तुम्हाला सन्मान मिळतोय, आपको आदर मिलता तुम्हाला है, आदर मिळत आहे, आप किसी चर्च में बहुत बड़े लीडर हो, आणि तुम्ही कुठल्या तरी मंडळीमध्ये खूप मोठे वडील आहात, वडील आहात, लीडर हो, आहात, या आप बड़े प्रचारक हो, किंवा मग खूप मोठे प्रचारक तुम्ही असाल, या आप बहुत बड़े पास्टर हो, किंवा खूप मोठा पास्टर तुम्ही आप असाल, बहुत बड़े पास्टर खूप हो, मोठे पास्टर असाल, या बहुत बड़ा गाने वाला वर्शिपर हो, किंवा खूप मोठा गीत गाणारा तो आराधक असाल, या सारे लोग आपके पास आकर आपके हाथ मिलाते हो, किंवा तुम्ही तुमच्याकडे सर्व लोक येऊन हात मिळवत असतील, और सारे लोग आपका नाम का जिक्र कर रहे हो, आणि सर्व लोक तुमचं नाव घेत असतील, पूरे आराधना में आप ही का नाम छा गया, आणि पूर्ण आराधनेमध्ये तुमचंच नाव पसरलं पूरे गेलं, सभा में आपका नाम बड़े इज्जत से लिया जा रहा आणि है, पूर्ण सभेमध्ये तुमचंच नाव खूप सन्मानाने लोग घेतलं आपको जातं. आदर और सम्मान देते हैं, लोक तुम्हाला सन्मान पर ये सारी बातें आपके लिए मायने नहीं रखती, परंतु ह्या सर्व गोष्टी तुमच्यासाठी अर्थ ठेवत नाही, अर्थ ठेवत नाही, ये सारी बातें आपके लिए मायने नहीं आणि रखती, ह्या सर्व गोष्टी तुमच्यासाठी काही लेकिन उपयोगाच्या चाहते हो, नाही, कारण तुम्ही इच्छा करता, लेकिन चाहते इच्छा हो करता, कि खुदा मेरी आराधना को कबूल करे, आणि देवाने माझ्या आराधनेला स्वीकार करावा, खुदा चाहते हो कि मुझे खुदा से सहरा मिले, आणि देवाकडनं मला मुकुट मिळावा म्हणून इच्छा करता, पुरस्कार मिले, पुरस्कार मिळावा, चाहते हो कि मुझे खुदा से सहरा मिले, इच्छा करता देवाकडनं मला पुरस्कार तो मिळावा, एक काम करना, तर एक काम करा, एक काम करना, एक काम करा. जब तू खुदा के घर को जाए तो हे! जब तू खुदा के घर को जाए आणि जेव्हा तू देवाच्या घरी जाल, तो दिल में ये ख्याल लेकर जाना, आणि हृदयामध्ये हा विचार तो घेऊन मैं जा खुदा के घर का द्वारपाल बन जाऊं, की मी देवाच्या भवनाचा द्वारपाळ बनू, खुदा तू मुझे तेरे घर का द्वारपाल ही बना दे, आणि देवा तुम्हाला तुझ्या भवनाचं मला द्वारपाळ मुझे दरबान बना दे, द्वारपाळ मला अरे बनव. खुदा मैं तेरे घर में आ रहा हूं, तू मुझे तेरे घर में जो चाहे करवा ले, हे देवा मी तुझ्या भवनामध्ये येत आहे, आणि हे देवा तू काय इच्छा करतो ते माझ्याकडनं करून घे, तेरे भवन में मुझसे जो चाहे करवा ले, आणि तुझ्या भवनामध्ये माझ्याकडनं काय करून घ्यायची ती इच्छा आहे ते मुझे करून घे, मुझसे संडास साफ करवा ले, आणि माझ्याकडनं संडास साफ करून घे, मुझे झाड़ू मारना दे, मला झाडू मारायला दे, पोछा लगाने दे, आणि पुसायला दे, मैं सतरंजी डालने वाला बन टाकणारे जाऊं, बनू, मुझे जो चाहे बना दे, आणि मला जे पर काही बनवू मेरी दे. आराधना तुझे कबूल हो, परंतु माझी आराधना तुला स्वीकार योग्य मुझे होती. तुझसे सहरा मिलना आणि मला है, तुझ्यापासून बक्षीस मिळवायचं आहे, प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. मुझे बाकी के चीजें मायने नहीं रखती, आणि मला बाकीच्या कुठल्याही गोष्टीचा अर्थ नाही, अर्थ नाही. माझ्या जीवनात बाकीच्या गोष्टींचा काही अर्थ माझ्या नाहीये, जीवनात मुझे दुसऱ्या बाकी के गोष्टींचा चीजों अर्थ से नाही. मतलब नहीं आणि है, दुसऱ्या कुठल्याही गोष्टींचा मला मेरे घेणं देणं रिश्तेदारों से मुझे मतलब नहीं नाही. है, माझ्या नातेवाईकांना आज मला तेरी घेणं देणं नाही. आराधना के दिन में कितने लोग मेरे घर पर आ रहे उससे मुझे मतलब नहीं आणि आज है, तुझ्या आराधनेच्या दिवशी माझ्या लोक घरी किती लोक येतात मला आज त्याच्यात तेरे घेणं देणं आराधना नाही. के दिन में मुझे काम पर जाना है, मुझे वो काम नहीं मिल गया तो भी खुदा तेरे घर का द्वारपाल मैं आज बन जाऊंगा, आणि आज मला तुझ्या आराधनेच्या दिवसामध्ये मला कामाला जायचंय, परंतु मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, परंतु मी आज तुझ्या भवनातला द्वारपाळ म्हणून मी Praise राहील. the Lord. हालेलुया. मेरे जिंदगी में भी मैंने काम नहीं किया ऐसा मत सोचिए, आणि मी माझ्या जीवनात काम नाही केले असं विचार करू नका, आप लोग तो 10-12 हजार की नौकरी कर रहे हैं आणि तुम्ही सिर्फ, तर उसमें 10-12 बहुत हजाराची नोकरी करत आहे, गुब्बारे की तरह फूक कर उड़ रहे हो, आणि त्याच्यामध्येच तुम्ही एकदम फुग्यांसारखी उडून मैं उडत मेरी आहात. जिंदगी के बारे में इनको बता रहा था, आणि मी माझ्या मैंने जीवनामध्ये जब त्यांना काम सांगत किया होतो. तो मेरी हर पहली शर्त आणि मी जेव्हा काम करत होतो तेव्हा माझी पहिली संडे अट को असायची, काम नहीं करूंगा, रविवारी काम करणार नाही, कितना भी बड़ा हो मैं संडे को काम नहीं किती करूंगा, पण मोठा असू द्या का, परंतु मी रविवारी काम करणार नाही. और ऐसे ही काम प्रभु ने मुझको आणि दिए, असेच काम देखील मला प्रभूने जहाँ दिली. मैंने संडे को प्रभु को दिया, मैंने संडे काम कभी नहीं किया, आणि ज्या ठिकाणी मी प्रभूला रविवार हा दिवस दिला, मी रविवारी काम नाही केले. प्रेज द लॉर्ड. साहब संडे को मीटिंग रखता था, आणि साहेब रविवारीच मीटिंग ठेवायचं, सब लोग आते थे, सर्वजण यायचे, मेरे नाम का कंप्लेंट माझ्या नावाची कंप्लेंट, कि पॉल नहीं आता है, आणि पॉल येत नाही. मेरा साहब जवाब देता है उसका काम देखो और फिर नाम लो. आणि मग माझा साहेब माझ्या वतीने बोलायचा की पहिलं त्याचं काम बघा आणि मग त्याचं नाव घ्या. प्रेज द लॉर्ड. मेरा काम इतना प्रभु की कृपा से अच्छा था आणि प्रभूच्या कृपेने माझं एवढं काम चांगलं होतं, कि साहब सारे लोगों का मुंह बंद कर देता आणि है. साहेब सर्व लोकांचं तोंड माझ्यासाठी बंद करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 मेरे साहब ने मुझे कभी रविवार को मीटिंग को नहीं आणि बुलाया. माझ्या साहेबांनी मला कधी देखील रविवारी मीटिंगला बोलवलं नाही. वो शराब पीकर आता था तो मुझसे डरकर पीछे के दरवाजे से ऑफिस में जाता आणि था. तो दारू पिऊन यायचं तर मागच्या दरवाजातनं ऑफिस मधनं बाहेर पडून प्रेज द जायचं. लॉर्ड. हालेलुया.
तो मैंने काम नहीं किए आणि मी काम नाही केले ऐसा मत सोचो। असं विचार करू नका। और सिर्फ आपको बच्चे ये भी मत सोचो हमको भी बच्चे डायरेक्ट 24 साल की बेटी पैदा नहीं हुई। आणि फक्त तुम्हालाच लेकर आहेत असाही विचार करू नका। मला देखील मुलगी आहे आणि ती काय डायरेक्ट 24 वर्षाची झाली नाही। छोटे से बड़ा हमने उसको आपके सामने किया। आणि लहानाचं मोठं तुमच्या समोर आम्ही तिला केलंय। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हालेलुया। मुझे इससे कोई मतलब आणि नहीं। मला ह्याच्याशी काय घेणं ऐ देणं खुदा, नाही। हे देवा तेरे बारगांव में एक दिन तुझ्या भवनातला एक दिवस बाहर 1000 दिन से भी मेरे लिए बहुत उत्तम आणि है। बाहेरच्या 1000 दिवसांपेक्षा माझ्यासाठी खूप मैं उत्तम तेरे आहे। घर का द्वारपाल बन जाऊं, मुझे तू द्वारपाल बनाकर रख आणि दे। तुझ्या भवनातला मी द्वारपाळ बनवून मी राहू इच्छितो। आणि Watchman. मला- आणि वॉचमॅन मला तू बनवून ठेव। गेट कीपर, गेटकीपर, दरबान, द्वारपाळ ऐसा तू मुझे बना दे। असं बनवून तुम्हाला ठेव। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। 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 पढ़ेंगे भजन संहिता 27 अध्याय 4 वचन। वाचूया स्तोत्र संहिता 27 अध्याय 4 वचन। भजन संहिता 27 अध्याय 4 वचन। स्तोत्र संहिता 27 अध्याय 4 वचन। एक वर मैंने यहोवा से मांगा है, एक वर मैंने यहोवा से मांगा है। उसी के यत्न में लगा रहूंगा हाँ, कि मैं हाँ। जीवन भर हाँ। यहोवा के भवन में रहने पाऊं, हाँ। जिससे यहोवा की मनोहरता पर हाँ। दृष्टि लगाए रहूं प्रेज द लॉर्ड। और हाँ। उसके मंदिर में हाँ। ध्यान किया करूं। होय। इधर देखिए सब लोग, इधर देखिए। इथे पहा, बाइबल पढ़ लिया, बायबल वाचलं, बाइबल पढ़ लिया। बायबल वाचलं। आप इधर देखिए। आता इथे पहा विनंती करता हूँ जब मैं बात कर रहा हूँ तो मेरे पास आणि देखिए। विनंती करत आहे जेव्हा बोलत आहे माझ्याकडे पहा। यहाँ वापस खुदा का बंदा दाऊद है। आणि या ठिकाणी परत एकदा देवाचा सेवक दावीद आहे। दाऊद है। दावीद आहे। दाऊद कह रहा है वापिस आणि परत एकदा दावीद म्हणत कि आहे मैंने खुदा से एक दरखास्त की है। आणि मी दावीद असं म्हणत आहे की मी देवाला एक मागणी, एक विनंती केली। मराठी में पढ़ो, क्या है पढ़ो। मेरा जो उर्दू बाइबल है ना उसको दरखास्त बोलती, मैं वचन ही बोल रहा हूँ, मैंने मेरे शब्द लगाए नहीं है। यहोवा जवळ मी एक गोष्ट मागितली। हाँ, दरखास्त की है, वही बोलना, क्योंकि मैं वचन बोल रहा हूँ, मैं उर्दू वचन बोल रहा हूँ। तो दाऊद कह रहा है कि मैंने खुदा से एक दरखास्त की है। आणि दावीद असं म्हणत आहे की मी गोष्ट देवाला मागितली आहे। सुनो, ऐका, इधर सुनो। अभी तक मैंने बोला दाऊद ने कुछ नहीं मांगा। आणि आतापर्यंत मी बोललो की दावीदाने काही नाही मागितलं। दाऊद एक बादशाह था, दावीद एक राजा होता, महल थे, महल होती, रानी और पटरानियां थी, राण्या आणि पटराण्या, अमीर बादशाह। श्रीमंत राजा। और वो कहता है कि 1000 दिन बाहर गुजारने से तेरे गाँव में एक दिन मेरे लिए अच्छा है। परंतु तो असं म्हणत आहे की बाहेरचे 1000 दिवस व्यतीत करण्यापेक्षा तुझ्या भवनातला एक दिवस माझ्यासाठी उत्तम आहे। तेरे मंदिर का मुझे तू द्वारपाल ही बना दे। आणि तुझ्या भवनाचा तू मला द्वारपाळच बनवून ठेव। अब वो मांग रहा है, आता तो मागणी करतो, अब वो दरखास्त कर रहा आता है। तो एक गोष्ट मागत आहे। सोचो खुदा के लोगों, आपको ये मौका मिल जाए खुदा से दरखास्त करने की। आणि जर विचार करा देवाचे लोक, जर तुम्हाला अशी संधी मिळाली की देवाकडनं काहीतरी गोष्ट मागायची, सोचो, विचार करा, तो आप तो मुश्किल में गिर जाओगे। तर तुम्ही एकदम संकटात पडाल। क्योंकि दुनिया में, कारण जगत में जगामध्ये इतनी ऐसी बातें जो आपके जिगर में और दिल में छुपी है आणि एवढ्या अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्या काळजात, हृदयात, मनात अशा लपलेल्या आहेत कि मैं क्या क्या खुदा से मांगू, की मी काय काय देवाला मुझे मागू, क्या क्या चाहिए। मला काय काय पाहिजे, कितनी बातें हैं, देख लो मुझे क्या क्या चाहिए। आणि किती गोष्टी आहेत, पहा का मला काय काय पाहिजे, प्रभु से, खुदा से मुझे क्या क्या आणि चाहिए, प्रभूकडनं मला काय काय पाहिजे, क्या मैं मांगू क्या नहीं मांगू। आणि काय मी मागू काय नाही मागू। बहुत मुश्किल में फंस जाओगे आणि एकदम कि मुझे संकटात ये भी चाहिए, पडा। मुझे वो भी चाहिए, मुझे ये भी चाहिए, मुझे वो चाहिए, मुझे बड़ा बंगला चाहिए, मुझे एक ऐसा चाहिए, मुझे वैसा, मला हे पण पाहिजे, क्या मला दिल ते में पण छुपा कर रखा है। मला हे पण पाहिजे, मला ते पण पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, सर्व हृदयामध्ये लपवून ठेवलं। Praise the Lord। हालेलुया। कितनी सारी बातें, किती गोष्टी आहेत, पर वचन में लिखा है, परंतु वचनात वो लिहिले, कहता है, दाऊद कहता है कि मैंने एक ही दरखास्त की है। आणि दावीद असं म्हणत आहे की मी एकच गोष्ट मागितली आहे। पढ़ो वापिस ब्रदर मराठी में। यहोवा जवळ मी एक गोष्ट मागितली, एक 1000 नहीं, 1000 नाही, एक एक बातें वचन की बहुत जरूरी है, एक एक शब्द बहुत जरूरी आणि है। एक एक शब्द वचनाचा खूप महत्वाचा आहे। दाऊद कहता है मैंने खुदा से केवल एक दरखास्त की है, 1000 दरखास्तें नहीं। आणि दावीद म्हणत आहे की मी देवाला एकच गोष्ट मैंने मागितली, बहुत 1000 सारी नाही। दरखास्तें, बहुत सारी मांगे खुदा के पास लेकर नहीं आया। आणि खूप साऱ्या मागण्या मी देवाकडे घेऊन नाही आलेलो, एक ही दरखास्त है। एकच विनंती आहे, एकच मागणी और आहे। आगे वो कहता है, आणि पुढे तो म्हणत आहे, उसी के तालीम में मैं रहूंगा, तालीब यानी यत्न में मैं रहूंगा। आणि त्याच्या शोधात मी राहील। Praise the Lord। हालेलुया।
मतलब क्या है इसका मालूम है? म्हणजे ह्याचा अर्थ माहितीये का? जो एक चीज मैं मांग रहा आणि हूँ, एक गोष्ट जी मी मागत मैं आहे, खुदा के पास बार बार वही एक चीज मांगूंगा. आणि मी देवाकडे फक्त ती एकच गोष्ट मैं वारंवार मेरी मागेन. मर्जी को बदलूंगा नहीं, आणि मी माझ्या इच्छेला बदलणार मैं नाही. मेरी दरखास्त को बदलूंगा मी माझी नहीं, मागणी बदलणार मैं नाही. मेरे मांग को बदलूंगा मी माझ्या नहीं. मागेला बदलणार नाही. मैंने खुदा से एक दरखास्त मांगी है, आणि मी एक गोष्ट देवाला मागितली, उसी का मैं तालीब या यत्न में रहूंगा. आणि त्याच्याच मी शोधात राहील. मतलब वो यत्न कर रहा है, वो ढूंढ रहा है कि मुझे वो बात एक बात खुदा से मिल जाए, म्हणजे तो वाट बघत आहे आणि तो शोधत आहे की मला ती एक गोष्ट मी जी देवाला मागितली ती मला मिळावी, खुदा से मिल जाए. देवाकडनं मिळावी. उसी के पीछे लगा रहूंगा, त्याच्याच मी मागेल उसी आहे. को पकड़ा रहूंगा. त्यालाच पकडून मुझे राहील. 1000 बातें नहीं, खुदा एक दरखास्त, आणि मला 1000 गोष्टी नाही देवा, मला एकच गोष्ट, उसको मैं पकड़े त्या रहूंगा. एकाच गोष्टीने मी पकडून लगता राहील. है वाटतं दाऊद जो एक चीज मांग रहा है वो बहुत कीमती है, आणि वाटत आहे की दावीद जो एक गोष्ट तू मागत आहे तो खूपच मौल्यवान बहुत ही आहे. कीमती चीज मांग रहा है. शायद खूपच मौल्यवान गोष्ट शायद मागत आहे दुनिया कदाचित. के सारे कीमती चीजों से वो बड़ी कीमत खुदा से मांग रहा आणि है. सगळ्या जगाच्या सर्व मौल्यवान गोष्टींपेक्षा तो खूपच मौल्यवान गोष्ट देवाकडे मागत आहे. शायद वो मांग रहा कदाचित तो मागत आहे है, बरं उसका का? मूल्य वो जानता है कि वो क्या मांग रहा है. आणि त्याचं मोल तो जाणतो की तो काय मागत और आहे. वो क्या मांग रहा है हम देखेंगे, उसी वचन को पढ़ेंगे. आणि वाक्य. त्याच वचनात आपण पाहूया पढिए. की तो काय मागत आहे. हाँ. वचन वाचूया. एक वर मैंने हाँ। यहोवा से मांगा है, उसी के यत्न में हाँ। लगा रहूंगा कि मैं हाँ जीवन भर हाँ यहोवा के हाँ. भवन में रहने पाऊं. जीवन भर यहोवा के आयुष्यभर देवाच्या क्या मांगा? काय मागितलं. पहला तो खुदा तेरे बारगांव में एक दिन मेरे लिए उत्तम. आणि पहिलं तर देवा की तुझ्या अंगणामधला मला एक दिवस उत्तम. दूसरा दुसरं कि अगर मैं तेरे घर में आऊं तो तेरे घर का द्वारपाल तू मुझे बना दे. आणि मी तुझ्या भवनात जर आलं तर तुझ्या भवनाचा मला द्वारपाळ तू म्हणून ठेव. अब एक मांग रहा है, एक दरखास्त कर रहा आणि है आता एक गोष्ट तो कि मागत मैं आहे. उम्र भर तेरे घर में रहने पाऊं. आणि मी आयुष्यभर तुझ्या घरात मी वस्ती करू राहू. Praise the Lord. उम्र भर. आयुष्यभर. हालेलुया. हालेलुया. उम्र भर खुदा के घर में रहना. यहाँ 2 घंटे आते नहीं. आणि आयुष्यभर देवाच्या घरात राहणं या ठिकाणी 2 खुदा मुझे उम्र भर महलों में नहीं रहना है, आयुष्यभर मला महला रानियों के बीच में नहीं रहना है, पटरानियों के बीच में नहीं रहना है. वो संगीत मेरे सामने चलता है उसके सामने नहीं रहना आणि है. ते संगीत माझ्या समोर चालतं त्याच्यामध्ये मला नाही खुदा मैं राहायचं. उम्र भर तेरे घर में रहने पाऊं. आणि हे देवा आयुष्यभर मी तुझ्या भवनात राहायची Praise इच्छा the करतो. Lord. हालेलुया. 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 खुदा के लोगों, देवाचे लोक, खुदा के लोगों, देवाचे लोक, आज आप आपके दिलों में बहुत सारी तमन्नाएं लेकर आए तुम्ही होंगे, तुमच्या हृदयामध्ये खूप साऱ्या इच्छा आकांक्षा घेऊन आला बहुत असतात. सारे दुआओं को लेकर आए खूप सारे रहेंगे, प्रार्थना तुम्ही घेऊन आला असाल. बहुत सारे मांग आप आपके दिल में लेकर आए रहेंगे. खूप साऱ्या मागण्या तुम्ही तुमच्या हृदयात घेऊन आला Praise the असाल. Lord. और हालेलुया. आसमान का खुदा प्रभु यीशु आसमान में बैठकर आपको ये देख रहा आणि होगा स्वर्गातील देव तो स्वर्गामध्ये बसून येशू तो तुम्हाला बघत आहे कि आणि बघत असेल. तुम किस ख्याल से खुदा के घर में जा आणि रहे काय हो, विचाराने तुम्ही देवाच्या क्या भवनात- तमन्ना लेकर जा रहे हो, काय आकांक्षा तुम्ही घेऊन क्या चालला तुम आहात. खुदा के बारगांव में एक दिन जाना आनंद महसूस करोगे, पसंद करोगे या नहीं? आणि एक दिवस देवाच्या भवनामध्ये जाणं तुम्हाला आनंदित वाटेल का नाही, प्रसन्न योग्य असं वाटेल का नाही, ह्याचा विचार हे पाहत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. क्या तुम खुदा के घर में द्वारपाल बनना चाहते हो या नहीं? आणि तुम्ही देवाच्या भवनातला द्वारपाळ तुम्ही बनवू इच्छिता का नाही? क्या तुम एक ही एक यत्न मांग रहे हो और बहुत सारी बातें मांग रहे हो? काय तुम्ही एकच गोष्ट मागत आहात का खूप साऱ्या गोष्टी मागत आहात? कि क्या तुम ये चाहते हो कि मैं जीवन भर खुदा के घर में रहूं? काय तुम्ही इच्छा करता की काय आयुष्यभर मी देवाच्या भवनामध्ये राहू? क्या तुम खुदा के घर में खुशी से आ रहे हो या नहीं? काय तुम्ही देवाच्या भवनामध्ये आनंदाने येत आहात का क्या नाही? तुम खुदा के घर में शुक्रगुजारी करते हुए आ रहे हो या आणि नहीं? देवाच्या भवनामध्ये तुम्ही धन्यवादासोबत तुम्ही येत आहात का क्या नाही? तुम खुदा के घर में जय जयकार के गीत गाते हुए आ रहे हो या नहीं? का देवाच्या भवनामध्ये तुम्ही जय जयकाराचे गीत तुम्ही गात येत क्या आहात तुम का खुदा नाही? के घर में तारीफ और बड़ाई और प्रशंसा के गीत गाते हुए आ रहे हो या आणि नहीं? काय तुम्ही देवाच्या भवनामध्ये त्याच्या प्रशंसा त्याचा गौरव त्याची महिमा करण्याची गीतं गात येत आहात क्या का तुम नाही? खुदा के घर में खुदा की मर्जी पूरी करने आ रहे हो या नहीं? काय तुम्ही देवाच्या भवनामध्ये देवाची इच्छा पूर्ण करायला येत आहात का क्या नाही? तुम खुदा के घर में अव्वल दर्जा खुदा को देने के लिए आ रहे हो या काय नहीं? तुम्ही देवाच्या भवनामध्ये एकदम उत्तम दर्जा प्रतिष्ठित
उच्च दर्जा देवाला देण्याची इच्छा करून येत असं आसमान नाही. का खुदा प्रभु यीशु आसमान में बैठकर आज सबों के दिलों को देखता है. आणि जो स्वर्गातला देव प्रभू येशू ख्रिस्त तो तुम्हाला प्रत्येक जण स्वर्गात न बसून प्रत्येकाला तो पाहत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कि ये लोग किस तमन्ना से खुदा के घर को आणि जाते हे हैं. लोक कुठल्या आकांक्षेने देवाच्या भवनात प्रेज द येतात. लॉर्ड. दाऊद इतना बड़ा बादशाह की उसने एक ही दरखास्त की आणि दावीद एवढा मोठा राजा की त्याने एकच मागणी केली कि मैं जीवन भर मैं उम्र भर तेरे घर में रहने की मी पाऊं. आयुष्यभर तुझ्या भवनात मी प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. सोचो अगर आपको उम्र भर इधर रहना पड़ेगा तो रहेंगे क्या? आणि मग विचार करा आयुष्यभर तुम्हाला जर इथं राहावं लागलं तर राहाल का? बार बार घड़ी देखेंगे मेरी औरत, आणि मेरे बच्चे, वारंवार मेरा घड्याळ पाहणार, काम, माझी बायको, मेरा माझा धंदा. मुलगा, माझं घर, माझा धंदा, माझं काम. दाऊद ने बादशाहत छोड़ी. आणि दाविदाने त्याचं राजपट सोडलं. बादशाह चलाना कोई छोटी बात नहीं आणि है. राजपट चालवणं काही लहान गोष्ट नाही. बहुत बड़े इजराइल का बादशाह था वो. आणि इस्रायलाचा खूप मोठा राजा तो होता. इजराइल को चलाने वाला. इस्रायलला चालवणारा. वो छोड़कर बोलता है मुझे ते उम्र सोडून भर तेरे घर में रहना. आणि तो सोडून तो इच्छा करत आहे, म्हणत आहे की देवा मला तुझ्या भवनामध्ये आयुष्यभर राहायची इच्छा आहे. Praise the Lord. हालेलुया. ये वर मैं तुझसे मांगता हूँ. आणि हा वर मी तुझ्याकडे मागणी करत आहे. दरखास्त है मेरी. आणि ही गोष्ट मी तुला मागत आहे उसी के यत्न में रहूंगा. आणि त्याच्या शोधात मी राहील. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. हालेलुया. आगे बहुत सुंदर लिखा है. आणि पुढे खूप सुंदर वो लिहिलंय. बोलता है कि क्यों मैं खुदा के घर में उम्र भर रहना चाहता आणि तू हूँ. पुढे म्हणत आहे आणि कारण सांगते की का मी तुझ्या भवनामध्ये आयुष्यभर राहू इच्छितो. पढ़िए आगे. पुढे वाचूया. जिससे हाँ. यहोवा की मनोहरता हाँ. पर दृष्टि लगाए रहूं हाँ. और उसके मंदिर में हम्म. ध्यान किया करूं. होय. मनोहरतन रॉन्ग शब्द है. पंडिता रमाबाई पढ़िए. यहोवाची सुंदर हाँ. यहोवाच्या जवळ मी एक गोष्ट मागितली आहे, होय. तीच मी शोधीन. हम्म. यहोवाची सुंदरता हम्म. पाहण्यास. हाँ, मनोहरता नहीं, यहोवा की सुंदरता. हाँ. पाहण्यास हा. व त्याच्या हा. मंदिरात ध्यान करण्यास हा. मी तुझ्या क्षमा करा मी माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हम्म. यहोवाच्या घरात वस्ती करावी. आयुष्याचे सर्व दिवस सर्व दिवस, जिंदगी के सारे दिन आणि आयुष्याचे सर्व दिवस तेरे घर में मैं रहना चाहता आणि हूँ. तुझ्या घरात मी राहू इच्छितो. क्यों रहना चाहता हूँ? का राहू इच्छितो? कि यहोवा की सुंदरता को मैं खूबसूरती को देख सकूं. आणि यहोवाच्या सुंदरतेला मी पाहू शकू. कमाल की बात है खुदा के लोगों. आणि एकदम हाँ, आश्चर्यजनक बात है. हाँ, आश्चर्य की बात है. कमाल बोला तो आश्चर्य. आणि आश्चर्याची गोष्ट कमाल आहे. की बात है आश्चर्याची गोष्ट कि आहे. दाऊद बादशाह क्या मांग रहा आणि है. दावीद राजा काय मागते. क्या मांग रहा काय है. मागत है? इतनी सुंदर सुंदर रानियां उसके पास है. सुंदर सुंदर राण्या त्याच्या जवळ खूबसूरत आहेत. जवाहरात है. आणि सुंदरशे मोती जवाहरात आहेत. अपने आप को खूबसूरती से संवार सकता आणि है. स्वतःला तो सुशोभित करू शकतो Praise the Lord. पर वो बोलता है मैं तेरे घर में उम्र भर इसलिए रहना चाहता आणि हूँ. तो म्हणत आहे की मी तुझ्या भवनामध्ये ह्याच्यासाठी राहू इच्छितो यहोवा तेरी सुंदरता तेरी खूबसूरती को उम्र भर निहारो. जेणेकरून मी यहोवा देवा मी तुझी सुंदरता मी आयुष्यभर आयुष्यातले सर्व दिवस मी त्याला पाहत राहू. लगता है दाऊद यहोवा के सुंदरता को जानता है कि वो कितना खूबसूरत है. आणि असं वाटतं की दावीद जो देवाची सुंदरता त्याला माहिती आहे तो त्याला ओळखतो. Praise the Lord. सुंदर आहे. सच में खुदा के लोगों, आसमान का खुदा बहुत खूबसूरत है. आणि खरंच देवाचे लोक स्वर्गातील देव खूपच सुंदर वो आहे. इतना खूबसूरत है, इतनी कशिश है उसके खूबसूरती में. आणि तो इतका सुंदर आहे त्याच्या सुंदरतेमध्ये एवढी कशिश क्या बोलेंगे, चाहत, आवड. आणि कशिश बोला तो आणि चाहत. एवढा तो सुंदर आहे त्याची ओढ. ओढ आहे. उसके खूबसूरती में एक कशिश है कि वो हमको खींच कर लेकर जाती आणि है. त्याच्या सुंदरतेमध्ये एक ओढ आहे जी ओढ आम्हाला त्याच्याकडे ग्रासून टाकते. उसके वळते. खूबसूरती में खुशी है. आणि त्याच्या सुंदरतेमध्ये आनंद आहे. उसके खूबसूरती में तरक्की है. आणि त्याच्या सुंदरतेमध्ये प्रगती आहे. उसके खूबसूरती में बरकत है. आणि त्याच्या सुंदरतेमध्ये आशीर्वाद आहे. उसके खूबसूरती में ताकत है. आणि त्याच्या सुंदरतेमध्ये शक्ती ताकद ये आहे. सारी बातें दाऊद को मालूम है. आणि या सर्व गोष्टी दाविदाला माहिती आहे. इसलिए वो कहता है कि मैं उम्र भर तेरे घर में इसलिए रहना चाहता हूँ कि यहोवा के सुंदरता को उम्र भर देखता आणि रहूं. म्हणून तो दावीद म्हणत आहे की मी आयुष्यभर देवा तुझ्या भवनामध्ये राहू इच्छितो जेणेकरून मी तुझी सुंदरता
पाहत राहू. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. 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 मैं आज आप लोगों को पूछना चाहता हूँ कि कितने सालों से आप खुदा के घर को आ रहे आणि हैं? आज मी तुम्हाला विचारू इच्छितो की किती वर्षांपासून तुम्ही देवाच्या भवनामध्ये मंदिरात येत आहात कभी खुदा की सुंदरता देखने आए? आणि कधी देवाची सुंदरता पाहण्यासाठी आलात? कभी खुदा को मिलने आए? कधी देवाला भेटायला आलात? कभी खुदा का द्वारपाल बनने आए? कधी देवाचा द्वारपाळ बनायला आलात? पर ये देखने के आए कि इसने कौन सा ड्रेस पहना, परंतु हे पाहायला आलात की ह्याने कुठला ड्रेस घातला, सुंदर लिपस्टिक लगाया आज, का सुंदर लिपस्टिक लावली, कान के किधर के लिए, कानातले कुठले घेतले, झुमके बहुत अच्छे हैं, ते झुमके खूपच चांगले आहेत. मंगलसूत्र कितना अच्छा है, मंगळसूत्र किती ड्रेस चांगले. किधर से खरीदा, हा ड्रेस कुठून और घेतला क्या जीन पैंट है, आणि काय जीन पॅन्ट आहे, शालन किधर से लिया जीन पैंट, कारण कुठून घेतली, कितने में लिया, किती घेतली, और कितना मस्त है. किती छान आहे. लड़के को देखने आते हैं, मुलाला पाहायला येतात, लड़की को देखने आते हैं, मुलीला पाहायला येतात, या खुदा की सुंदरता. का मग देवाची सुंदरता पाहायला येतात. Praise the Lord. हालेलुया. दाऊद कहता मैं उम्र भर खुदा के घर में रहना आणि चाहता हूँ, दावीद म्हणत आहे की आयुष्यभरातले सर्व दिवस मी देवाच्या मंदिरात मैं राहू उसकी इच्छितो खूबसूरती को उम्र भर देखता रहा. आणि त्याच्या सुंदरतेला आयुष्यातले सर्व दिवस मी पाहू मेरी इच्छितो नजर किसी रानी या लड़की पर न जाए, आणि माझी नजर कुठल्या राणीवर किंवा मुलीवर पडू नये. मेरी नजर किसी टीवी पर या किसी घर पर या किसी हीरे और जवाहरातों पर न जाए. माझ्या कुठल्या टीव्हीवर किंवा माझी नजर माझी कुठल्या टीव्हीवर कुठल्या घरावर किंवा हिऱ्यांवर मोतींवर जवाहरातांवर पडू नये किसी बहुत महलों के कपड़ों पर न जाए. किंवा कुठल्या महलातल्या मोठ्या कपड्या जगमगी कपड्यांवर पडू नये. इससे भी तू खूबसूरत है खुदा, आणि ह्याच्यापेक्षा तू सुंदर आहेस देवा तेरी खूबसूरती देखना चाहता आणि हूं. तुझी सुंदरता पाहू इच्छितो. Praise the Lord. हालेलुया. 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 एक वचन आखिर का पढ़वाऊंगा. आणि एक शेवटलं वचन वाचले ये वचन जवानों ने नहीं पढ़ना, आणि हे वचन और ये तरुणांनी वचन, वाचू नका. हे परंतु हे वचन क्योंकि जवान लोग कुछ अलग अर्थ ले सकता है. कारण तरुण काही ह्याचा वेगळा अर्थ घेऊ शकते वो अर्थ अलग नहीं है. आणि तो अर्थ वेगळा आत्मिक नाही. अर्थ बहुत सुंदर है. आत्मिक अर्थ खूप सुंदर आहे. पढ़ेंगे श्रेष्ठ गीत 1 अध्याय 16 वचन. एक्लेसिएट्स, गीत रत्न, गीत रत्न 1 अध्याय 16 वचन. 1 अध्याय 16 वचन. हे मेरे प्रिय, हाँ, तू सुंदर हाँ. और मन भावना है. तू सुंदर और तू सुंदर आणि ये कलीसिया यीशु को बोल रही है. आणि ही मंडळी येशूला बोलत आहे. एक कलीसिया है, एक दुल्हन है. आणि एक मंडळी एक नवरी आहे यीशु दुल्हा है आणि येशू नवरा आहे. और दुल्हन बोल रही तू कितना सुंदर है. आणि ती नवरी म्हणत मराठी आहे, में पढ़ो. नवरी म्हणत आहे तू किती सुंदर आहे. गीत रत्न 1:16. हिंदी में जरा गलती अर्थ हो जाता है. गीत रत्न सर्वोपदेशक क्या है? नहीं, गीत रत्न 1:16. हे माझ्या वल्लभा. हाँ, वल्लभ. मराठी में क्या शब्द है? हे माझा वल्लभा. हाँ, पहा हाँ. तू सुंदर आहेस. तू कैसा है? तू खूबसूरत है. ए मेरे पति है, मेरे दूल्हे, तू कैसा है? आणि माझ्या नवरा तू खुदा कसा आहे? खूबसूरत है. एक्लेसिएट्स ब्रदर. प्रोवर्ब्स आएगा. प्रोवर्ब्स के बाद है साम्स, प्रोवर्ब्स और उसके आगे. हाँ, हाँ पढ़ो. तू सुंदर आहेस. हाँ, होय, हाँ, मनोरम आहेस. हाँ. आपला पलंगही हिरवा आहे. प्रेज द लॉर्ड. बस खुदा कितना देव किती सुंदर सुंदर है. आहे. यीशु कितना येशू किती खूबसूरत सुंदर है. आहे. ये देखने के लिए इधर आओ. आणि हे पाहायला इथे या. यीशु को मिलने के लिए इधर आणि आओ. येशूला भेटायला इथे या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 हे, खुदा से ये कहो. आणि देवाला हे बोला. आज खुदा से ये कहो. आणि आज देवाला हे बोला. हे खुदा, हे देवा, बाहर जग के बातों में 1000 दिन बिताने से तेरे घर में एक दिन बिताना मेरे लिए अच्छा है. आणि बाहेर जगामध्ये 1000 दिवस जगण्यापेक्षा देवा तुझ्या भवनातला एक अंगणातला एक दिवस माझ्यासाठी खूप उत्तम आहे. रिश्तेदारों में 80 साल जीने से अच्छा तेरे घर में एक दिन मेरे लिए अच्छा आणि है. नातेवाईकांमध्ये 80 वर्ष जगण्यापेक्षा देवा तुझ्या भवनातला एक दिवस मला कितीतरी उत्तम हे आहे. खुदा, मैं तेरे घर का द्वारपाल बनना चाहता हूँ. तू मुझे द्वारपाल बना दे. आणि हे देवा, मी तुझ्या भवनाचा द्वारपाळ बनवू इच्छितो. मला तुझा द्वारपाळ बनव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 खुदा
मैं तुझसे एक वर मांगता हूँ, दरखास्त करता आणि हूँ, देवा मी तुला एक मागणी एक गोष्ट मागत आहे उसी के पीछे लगा रहूंगा. आणि त्याच्या शोधात मी लागून मुझे राहील. पत्नी मध्ये, पति मध्ये, मुझे जमीन मध्ये, जायदाद मध्ये, मेरे धंधे को मत बढ़ा, मुझे अच्छा काम मत दे. आणि मला बायको देऊ नको, मला नवरा देऊ नको, मला लेकरं देऊ नको, मला काम नको देऊ, मला धंदा देऊ नको, माझ्या धंद्याला वाढवू नको. और मैं एक दरखास्त करता हूँ, परंतु एक मागणी मी करतो मैं जिंदगी भर तेरे घर में रहना चाहता हूँ, आणि मी आयुष्यभर मी तुझ्या भवनात राहू इच्छितो. ताकि तेरी खूबसूरती को देख सकूं. जेणेकरून तिथं मी तुझे राहून तुझी सुंदरता पाहू इच्छितो. Praise the Lord. Hallelujah. हम प्रार्थना करेंगे आम्ही प्रार्थना कि ये करू सारी बातें आपके जीवन में हो आणि या जाए. सर्व गोष्टी आमच्या जीवनात ये व्हाव्या. सारी बातें आपके जीवन में होने के लिए हम खड़ा हो जाएंगे.